everybody. Welcome to The Must Tales. अँड आज आम्ही बाय द वे खूप आम्हाला असे कमेंट्स आले आमचे फ्रेंड्सचे वगैरे मेसेजेस आले की आजचा व्लॉग हा मराठीत असला पाहिजे. सो हिअर वी गो इन मराठी. कसे आहात सगळे? आय होप एव्हरीथिंग इज फाईन. आज आम्ही एक न्यू जागा एक्सप्लोर करायचा विचार केलाय. सो राईट नाव वी आर ॲट वसई आणि इकडचा आम्ही वसई बीच एक्सप्लोर करणार आहे. मुंबईपासून हार्डली फॉर ऑलमोस्ट 1.5 आवरमध्ये आय हॅव हर्ड की खूप छान एस्केप लाईक अ गेट अवे प्लॅन वगैरे कोणाचं असेल तर तेच आपलं गिरगावचं बीच वगैरे, जुहू बीच. इकडे एवढा जास्त कचरा जमा झालाय की आजकाल कोण तिकडे जायला मागत नाही. देर आर मेनी पीपल आउट देअर. अँड सॅटर्डे आय थिंक लास्ट टू लास्ट संडेला आम्ही जुहू बीचला गेलेलो आणि ते एवढं जास्त पॅक होतं, फुल पॅक. लाईक तिकडे एक पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. सो वी थॉट वी वुड ट्राय समथिंग आउट. तर म्हणून आज आम्ही एक्सप्लोअर करायला आलो आहे वसईचं बीच. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो गाईज बाहेर पडलो आणि चहा नाही घेणार असं पॉसिबलच नाही. आम्हाला एक इथे छोटंसं लाईक स्टॉल बोलू शकतो किंवा एक लाईक स्मॉल छोटंसं कॅफे भेटलंय. तिकडे आम्ही थांबलोय आता चाय आणि बरमस्का खायला. अँड यू कॅन सी बाय द वे माझा नवरा ड्राईव्ह करतोय. सो असं होत आहे मला. बट नो तो खूप छान ड्राईव्ह करतो. बट तो मध्येच एवढा जास्त फास्ट गाडी चालवतोय की आम लाईक स्लो स्लो स्लो, हळू चालव टिपिकल इंडियन फॅमिली सारखं. आणि थोडंसं तर चालू आहेच. सो थोडे क्लिप्स मी तुम्हाला शेअर करणारच. तुम्ही बघाच तो कसा ड्राईव्ह करतो. इकडचे रस्ते बाय द वे खूप छान आहेत, म्हणजे एकदम असं फुल मिनी. हा बाय द वे मी ऐकले वसईला मिनी गोवा सुद्धा म्हणतात. तर आज आपण बघूया त्याच लाईक नेचर, द ट्रीज, द ग्रीनरी, हाऊ इट गोज. सो आजचा दिवस आपला असा सुरू होतोय. जैसे नूब मुस्कान, जैसे कश्मीर में दल लेक है वैसे हमारे मुंबई में भी है, मतलब वसई में ये हमारा दल लेक है. यहाँ का शिकारा नहीं है उसमें. अभी प्रथमेश बिजनेस डालेगा शिकारा का. प्रथमेश मेरा सुंदर लाल है. जैसे जेठालाल का सुंदर लाल रहता है वैसे मेरा प्रथमेश लाल है. You don't have to be, you don't have to be alone. You don't have to be alone right here. Right here, right here. This is something we can fight. Oh. A full village vibe. असं एक शॉर्ट ट्रेक करत ब्रिज द बीच. इकडे खायला भरपूर आहे. चला आज जाऊन बाकीचा व्हिडिओ बनवू. टास्क हॅज बीन कम्प्लीट. वैसे तसा आम्ही बीचवर आलो आहे. गोव्यासारखी थोडी फिलिंग आहे. बट बीच खूप छान केलं या लोकांनी. तुम्ही बघू शकता. हा मग तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला थोडं पुढे जाऊन आम्ही दाखवतो. हवा भी बहुत आहे. खूप जास्त हवा ऍक्च्युली. थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही. तर 2 मिनिटात आलो. आमच्यासोबत ॲक्च्युली कॅज्युअलिटी पण आहे, जे स्लो चालतात. त्यांचा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार नाही फोटो तुम्हाला, कारण कॅज्युअलिटी बोललोय मी त्याला म्हणून. तर ठीक आहे, चला लेट्स गो. तो गाईज बीच एवढा घाण आहे की तुम्हाला मला दाखवायचं मन करत नाही बीच. बट हा मागचा व्ह्यू चांगला आहे. थोडा फार्मिंग अँड ऑल आहे आणि वरचं वेदर चांगलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात हवा खूप जास्त चालू आहे इकडे, जसं की तुम्ही बघू शकता. आम्ही बीच एक्सप्लोअर करायला आलेलो. लास्ट टाइम जेव्हा आलेलो बीच एकदम क्लीन होता, पाणी पण ब्ल्यू होता आय थिंक. पण आत्ता चांगला नाही इथे येणार. आणि
ल्युमिनस लाईट एकदा मध्ये फेमस झालेलं, ते पण इथे वसई बीचलाच, ह्याच बीचला आलेलं ल्युमिनस लाईट पण. सो वय तर बीचवर जायचा प्रयत्न करूया आपण, तिथे दाखव. थोडंसं इथून रस्ता आहे, तर जिथे जास्त असे चोंबडे लोक जास्त बसले नसतील ना, तर आपण जाऊन बघूया. इथे पण हे काही चोंबडे लोक आहेत जे व्हिडिओ वगैरे काढतात. व्हिडिओ म्हणजे ते फोटोज वगैरे काढतात, रील बनवत आहेत. मी पण तेच करतोय, बट दे आर ऑल्सो डुईंग द बॅड थिंग्स, जे मी आता व्हिडिओमध्ये बोलू नाही शकत. बॅड थिंग्स इन द सेन्स, अभी समज जाओ. ऍक्च्युली मला वाटतं इकडे कचरा का आलाय माहितीये, कारण त्यांच्यामुळे हे देखो last week- बॅड हो. बॅड थिंग्सचं तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो. हे बघा, द गर्ल्स आर डुईंग दिस ऑल्सो या बीचवर, आणि ते लोक आता पण तिकडे करतायत. मी त्यांना काय बोललो नाही, आणि ही पण काय बोलली हे नाही. ऍक्च्युली इकडे कचरा यामुळे झालाय बिकॉज लास्ट वीक इकडे खूप पाणी भरलेलं होतं. तर आय थिंक मे बी ते एक मिनिट गाईस, तुम्हाला सैराटवाला परशा दाखवतो. तुम्हाला बाईकने चाललाय परशा आर्चीला घेऊन जात होता. आपण त्याला इग्नोर करूया गाईस, परशाला इग्नोर करूया आपण. आणि माझा सुंदरलाल येतोय, प्रथमेश लाल लेकरू. हा लेकरू आहे. ही इज इंटरेस्टेड इन व्हेरी मच इन टू द गर्ल्स, अँड ही बहीण आहे त्याची. बस काय पण बोलतो. लेकरू, ए माहितीये फोन नाही आला. इकडे 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 काहीच, तो तुम्हाला इग्नोर करतोय. तो तसं तो खूप लाजरूवन आहे. आता काय बोलू शकतो. चला तुम्हाला बीच दाखवतो, आता पुढे जाऊया. आणि इकडे आपल्याला एक चांगला मित्र पण भेटला. अच्छा, घाबरतोय तो आपल्याला. आपल्याकडे काय, आमच्याकडे ऍक्च्युली आता काय नाही त्याला द्यायला. तर ठीक आहे गाईस, भेटूया. चला. तर गाईस, तुम्ही हे बघा किती घाण आहे बीच. इथे लहान पोरं झुलतायत. दे आर एन्जॉयमेंट गाईस. किती घाण झालंय बीच बघा गाईस. तर गाईस, मला असं वाटतंय ह्याच्या पुढे जाण्याचा मतलब नाही. आपण ह्याच रस्त्याने थोडं पुढे जाऊन बघूया काय. वाव, ते पण गेला हो, किती छान आहे. इकडनं तो बीचचा व्ह्यू छान येतोय. ओके गाईस, बीचचा व्ह्यू बघा तुम्ही. व्हॉट इज दॅट? अर्नाला बीच लाईट हाऊस पण आहे. हे भुईगाव आहे, आपण आहोत तिकडे. ओके, वी आर ॲट भुईगाव बीच. एक अजून एक बीच आहे अर्नाला, तो आय थिंक क्लीन असेल. आय एक्सपेक्ट की क्लीन असेल तो. तर टाइम असेल तर तिकडे जाऊया आपण आज, नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तिकडे लाईट हाऊस आहे गाईस. लाईट हाऊस मला चढून तिकडे बागीसारखं सीन बनवायचं ना गाईस. तर ही गेली आहे तिकडे, त्याच्यावर जुलै. ते लहान पोरं उठून गेले. तर हिच्या अंगातला लहानपण आता कमी झालेला नाहीये. व्हाईट पॅन्ट घेऊन ती बसते येड्यासारखी बघा. झाड उडवायचं, डायरेक्ट बीच मध्ये उडवेल तुला झाड. काचकन. चल गाईस, खूपच अप्रतिम आहे, चांगला आहे. आणि हे बघा, एवढ्या चांगल्या निसर्गामध्ये आमचा लेकरू मुलीसोबत बिझी आहे. चला पुढे बघूया. और ये अपना वेदर एंजॉय करते हुए मिस द मस्क टेल्स. अभी और आगे किधर जाना है हमको? हे ना, ते फार्मिंग तो गाइस देखो, ये इकडे फार्मिंग चालू आहे, शेती चालू आहे मराठी. आणि किती जास्त प्रचंड हवा चालू आहे. हवा तर खूप चालू आहे गाईस. ह्याला बघा, ह्याला बघून कळेल तुम्हाला. खूप जोरात हवा चालू आहे. तिचे केस बघा कसे उडतात. देर इज सो मच ऑफ विंड. काय किलोमीटर असेल विंडची स्पीड? खूप जास्त आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवाजाने पण कळेल की किती हा. जास्त हवा आहे. मोठ्याने बोलावं लागतं आम्हाला खूप. येस. तर आपण पुढे जाऊन बघूया आपण. सो गाईज, इकडे आम्हाला काही बायका भेटल्या आहेत ज्यांनी मोसमांगिरी करून इकडे बीचच्या बाहेर हे जे पाठी दिसते झाडं पडलेले, तिकडून ते लोक ट्राय करतात स्कूटी काढायला, विच इज नॉट पॉसिबल. तर आता माझा नवरा आणि माझा भाऊ दोघे गेले त्यांना हेल्प आउट करायला, बिकॉज दे वर लाईक, ओ भाऊ या आम्हाला मदत करा प्लीज, आम्हाला होत नाहीये.
कशाला नको त्या रस्त्याला तुम्ही लोकांनी यायचं. बट स्टील आलात तरी कसं कसं जाणार. एक मिनिट आहे बघा तुम्ही, हे बघा हे पडलेलं इकडून तुम्ही कसं काय स्कूटी घेऊन जाणार. आलात तुम्ही या प्लेन रस्त्यावरून, या प्लेन बीच वरून, आणि जाताना तुम्ही कसं काय इकडून करणार, इकडून जाणार. किती टफ आहे. तर आता तिकडे तुम्हाला दिसतंय ना तिकडे त्या साईडला तिकडे ते बघा, यू कॅन सी देम. फायनली ह्यांनी गाडी काढली आहे त्यांची स्कूटी. थँक्यू नवरोबा त्यांची मदत करायला. Yay, my boy! Very good! निघाली ती निघाली तो काढेल ना गाडी.